हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक समर स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. टरबूजापासून लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघूयात. सर्वात अगोदर मी टरबूजामधल्या बिया इथे काढून घेणार आहे आणि त्याचे काप करून घेणार आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन आपण त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. चाळणीमधून मी याला गाळून घेणार आहे. त्यामध्ये जर काही बिया वगैरे असतील किंवा चोथा असेल तो इथे वेगळा निघतो आणि आपला ज्यूस हा एकदम प्लेन असा तयार होतो. व्यवस्थित ज्यूस हा वेगळा करून घ्यायचा आहे. बघा, काही बिया याच्यामध्ये आल्या होत्या. ज्यूस आपला तयार आहे. त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं इथे तूप घेणार आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम हे घेतलेले आहेत मी काप करून, ते इथे मी फ्राय करून घेणार आहे. फ्राय झालेले आहेत, याला वेगळं काढून घ्या. ड्रायफ्रूट्सचं थोडंसं याच्यामध्ये तूप राहिलेलं होतं, त्याच तुपामध्ये मी इथे 1 वाटी रवा भाजून घेणार आहे. व्यवस्थित त्याला ब्राउनिश होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस ॲड करणार आहे आणि त्यालाही मी इथे भाजून घेणार आहे. परतवून घ्यायचे. व्यवस्थित परतलेलं आहे आता हे. परतवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण याला काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण जो टरबूजाचा ज्यूस बनवून ठेवला होता तो ज्यूस मी इथे कढईमध्ये घेणार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं याला पण. आणि त्यामध्ये जवळपास 1 वाटी साखर मी इथे घेतलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर भाजलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये मी ॲड करणार आहे. घट्टसरपणा येईपर्यंत याला उकळवून घ्यायचं आहे. दुधामध्ये मी इथे मिल्क पावडर ॲड करून ठेवली होती, ती यामध्ये मी मिक्स करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याला आता उकळी आलेली आहे आणि घट्टसरपणा यामध्ये आलेला आहे. त्यानंतर जो भाजलेला रवा आणि खोबऱ्याचा कीस आपण भाजून घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे. मी इथे व्यवस्थित हलवून घेते बघा. घट्ट होईपर्यंत याला आपण चांगलं हलवून घेऊयात, म्हणजे याचे लाडू आपल्याला चांगले असे बांधता येतील. हे आता थंड होण्यासाठी मी ताटामध्ये काढून घेणार आहे. ताटामध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे. याला थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ वाट बघणार आहोत. थंड झालेलं आहे. थोडंसं हातावरती मी इथे तूप घेणार आहे, जेणेकरून माझ्या हाताला हे सारण चिटकणार नाही. अगदी हलक्या हलक्या हाताने मी इथे लाडू वळवून घेणार आहे. पाहता क्षणी अगदी मोतीचूरच्या लाडूसारखेच हे दिसत आहेत. हे टरबूजाचे लाडू आहेत, हे कोणालाही ओळखूच येणार नाहीत. मी इथे असे बांधून घेणार आहेत लाडू. टरबूजाचे लाडू आपले तयार आहेत. तुम्ही पण हे घरी नक्की करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.